गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा ब्लॉग असा आहे की आज नाश्त्यामध्ये बनवले जात आहे एक चटपटी भेळ. तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन आणि पुढचा ब्लॉग पुढे काय काय होतं ते बघूया. चला. मी इथे स्वीटकॉर्न बॉईल करायला ठेवलेले आहे. इथे काकडी, टोमॅटो आणि ही कोथिंबीर बारीक. अरे इथे स्वीटकॉर्न मी 10-15 मिनटं बॉईल केले. एका साईडला काकडी, टमाटा, कोथिंबीर कापून घेतला. स्वीटकॉर्नमध्ये बटर, लाल मिरची पावडर, चाट मसाला, ब्लॅक पेपर आणि आपलं साधं मीठ टाकून त्याला मिक्स करून घेतलं. एका भांड्यात सगळे स्नॅक्स टाकले, थोडे थोडे वेपर्स, कुरकुरे, शेव, बटाट्याचा चिरा आणि त्यांना क्रश करून घेतलं. आणि बॉईल केलेले कॉर्न, काकडी, टमाटा, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू कापून लिंबूही टाकला आणि सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर सर्वांना मस्त खायला दिलं. कारण ओनली वाटच पाहते. तर आम्ही सर्वांनी असं मस्त खायला बसलं. रोहन बेकरीतल्याच कपड्यांवर होते आणि नंतर लगेच दुपारच्या जेवणाची तयारी. आजचं जेवण होतं शेवगाच्या शेंगा. त्याच्यासाठी मी मसाला तयार करत होते. इकडे कांदा कापून घेतला, त्यांना भाजण्यासाठी गॅसवर ठेवलं आणि एका साईडला शेंगा धुवून त्यांनाही बॉईल करायला ठेवलं. त्यात हळद टाकली आणि हे कालचं लोणचं आहे. काल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल लोणच्याचा तर शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे, नक्की जाऊन बघा. खूप छान लागतं लोणचं. हे लोणचं असं सालासहित खाल्लं जातं, नक्की बघा. आई एकीकडे त्याच्यात मीठ, लाल तिखट आणि बडीशोप, ब्लॅक पेपर असं टाकत होत्या, म्हणजे ते उपासालाही खाल्लं जातं. आणि इकडे मी खोबरं किसायला घेतलं होतं, पहिले केस बांधून घेतलं. हे लोणचे तयार झाल्यावर हे काही असं दिसतं. खूप छान लागतं, नक्की ट्राय करा. इकडे मसाला तयार करायला घेतला मी. आलं, लसूण, भाजलेलं खोबरं, कोथिंबीरच्या काड्या हे असं पहिले बारीक करून घेतलं. नंतर यात टाकले भाजलेले कांदे ठेवले होते. अशी भाजल्याने भाजीचा कलर मस्त असा छान काळा येतो आणि हा असा मस्त काळा मसाला झाला. अरे हा बॉक्स फेकू नको, याच्यामध्ये काही ठेवायला लागेल ना. मतलब आहे ना, काही आणला आपण ने मग त्याला ठेवायला बॉक्स नाही राहिला, मग याच्यामध्ये ठेवून देतो आणि मग ते इकडे वरती त्याचं झाकण आहे, मग ते लावून देतो पॅक. कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, त्यात बाजरीचं पीठ टाकलं. बहुतेक डाळीचं पीठ टाकतात, पण आम्ही बाजरीचंच पीठ टाकतो, छान लागतं. मसाला टाकला वाटण केलेलं, त्यात हळद, काश्मीरी मिरची पावडर आणि आपलं लाल तिखट आणि गरम मसाला बस. आणि इकडे आले ते पाहुणे जी आमच्या घरोबाचे. तीन पट ऐसा हो गया, वो टाइम में अपना 60 के भाव का लिया हुआ, अभी कितना होगा, 2 पट हो गया. मुसलमान आहे पण मित्रता आहे. तर आता त्यांचा रमजान चालू आहे. तर रमजान चालू असल्यामुळे तर त्यांचे जे घराण्यातले अगोदरचे त्यांनी आमच्या बेकरीतूनच रोड बनवून घेऊन गेले घरासाठी. दरवर्षी रमजान ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस येतात आणि आपल्याकडून ते रोड बनवून घेऊन जातात आणि सगळं घराचं टाकलेलं असतं. म्हणजे जेही तुम्हाला पाहिजे असेल त्यात काजू, बदाम, घरचं तूप, मावा, रवा, गव्हाचं पीठ असे ते रोड बनवले जातात. त्याच्यासाठी अजून मसाला इथे भांडी झाली. आता मी पोळ्यांची तयारी करते.
हे बघ रेनबो आहे. हां ही रेनबो आहे. आणि रिझल्ट पण दाखव. इथे धरणी येतो. ये मेहंदी दाखव मेहंदी. हे जे पाहुणे आले होते त्यांची ती नात होती. हाँ क्या खाना है तुझे? चॉकलेट खाएगी? चॉकलेट चॉकलेट दूँ? हाँ दुकान में चॉकलेट. क्या नाम बोला? आयशा आयशा नाम है. अरे वाह. कौन सी स्कूल में जाती फिर? बालवाडी में. आयशा बालवाडीत जाते. आयशाच्या हाताची मेहंदी बघितली का? दाखव मेहंदी. बता मेहंदी. हाँ ओहो किसने लगाई? किसने? मम्मा ने लगाई. ओहो अरे वाह पैरों में भी लगाई आयशा ने तो. वाह 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 मस्त. हाँ? इधर रख. तुझे पसंद है क्या मेहंदी? मेहंदी पसंद है? हाँ चॉकलेट खाई तूने? चॉकलेट खाई? चॉकलेट आयशा ने मेहंदी को पता? हो चांदी क्या है? क्या है? चांद है. हो इतना चांद ना? इतना चांद है ना? इतना चांद है ना? आगे की बता. आगे की कैसी मेहंदी? ऐसे सबको ऐसे दो हाथ. ऐसे सबको ऐसे दो हाथ बता. ऐसे दो हाथ करके बता. सबको ये नीचे रख देना. हाँ आप ऐसे बता. हाँ ऐसे 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 और ऐसे. हाँ ये आयशा के हाथ की दोनों हाथ की मेहंदी है ना. इधर चांद है आयशा के हाथ को. चांद ऐसे ऐसे ऐसे. हाँ ऐसे ये चांद आयशा के हाथ का है ना. यहाँ पे देखी आयशा यहाँ पे देखी हमारी आगे की. हाँ तुम्हारे घर पे रहना. अच्छा यहाँ पे मजे करेंगे ना तू और मैं. हाँ नहीं पाणी चाहिए पाणी. मी खाल्लं होतं क्रीम पाणी आणि पाणी प्यायचं नाही. मम्मी असं त्या लोकांच्याही बेकरी आहे. हमारा कैसा था? पण ते आपल्याच इथून बनवून घेऊन जातात कारण आमच्याकडची क्वालिटी आणि मस्त असते. इथे आमची जेवणाची तयारी. रोहनजी पहिलीच बसली होती जेवायला. आई रोहन आणि इकडे आम्ही दोघं जेवायला बसलो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. भेटू नंतर.